आयर्लंड विरुद्ध बेलफास्टमध्ये मिळालेल्या अनपेक्षित आणि धक्कादायक पराभवानंतर भारतीय संघ आता एका मोठ्या अग्निपरीक्षेसाठी सज्ज झाला आहे. पण हे आव्हान सोपं नसेल, कारण आता समोर आहे बलाढ्य इंग्लंड आणि तेही त्यांच्याच मायभूमीत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 महासंग्रामाला उद्या म्हणजेच बुधवार 1 जुलैपासून सुरुवात होतीये. या हायव्होल्टेज द्विपक्षीय मालिकेतील पहिला रणसंग्राम रंगणार आहे चेस्टरले स्ट्रीट येथील रिव्हरसाइड ग्राउंडवर. आयर्लंडमधील खराब कामगिरी विसरून मालिकेत विजयाने श्रीगणेशा करण्याच्या इराद्याने कॅप्टन श्रेयस अय्यर आणि त्याची ब्ल्यू आर्मी मैदानात उतरेल. पण पहिल्याच सामन्यात भारतीय प्लेइंग 11 मध्ये खूप मोठे आणि क्रांतिकारी बदल पाहायला मिळणार आहेत. तर कशी असेल भारताची पहिल्या टी20 साठी दमदार प्लेइंग 11 जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. या सामन्यातील सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी म्हणजे आयर्लंड विरुद्ध दोन्ही सामन्यात बेंचवर बसलेल्या अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची सुवर्ण संधी मिळू शकते. होय, फक्त 15 वर्षांचा हा वंडरबॉय इंग्लंडच्या गोलंदाजांना धूळ चारण्यासाठी सज्ज झालाय. त्याला संघात जागा देण्यासाठी कदाचित संजू सॅमसन किंवा वॉशिंग्टन सुंदर सारख्या बड्या नावांना प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. डावाची तुफानी सुरुवात करेल सिक्सर किंग अभिषेक शर्मा आणि त्याच्यासोबत असेल पदार्पण करणारा 15 वर्षांचा युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी. तिसऱ्या क्रमांकावर दिसेल यष्टीरक्षक ईशान किशन, जो आपल्या स्फोटक बॅटिंगने डावाला गती देईल. त्यानंतर चौथ्या नंबरवर येईल स्वतः कॅप्टन श्रेयस अय्यर आणि त्याला साथ देण्यासाठी सज्ज असेल तिलक वर्मा. लोअर मिडल ऑर्डरमध्ये वादळ आणण्यासाठी असेल शिवम दुबे आणि त्याच्यासोबत असेल युवा अष्टपैलू सुयश शेंडगे. यानंतर भारताचा भरवशाचा ऑलराऊंडर बापू म्हणजेच अक्षर पटेल कमान सांभाळेल. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर वेगवान मारा करण्यासाठी असेल हर्षित राणा. त्याला साथ देईल भारताचा मुख्य अस्त्र यॉर्कर किंग अर्शदीप सिंग आणि सोबतीला असेल धारदार गोलंदाजी करणारा युवा प्रिन्स यादव. आयर्लंडचा पराभव विसरून नव्या जोशात आणि नव्या रणनीतीसह टीम इंडिया इंग्लंडला त्यांच्याच घरात पाणी पाजणार का? 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी पदार्पणातच धमाका कामगिरी करेल का? तुम्हाला काय वाटतं? भारताची ही नवी प्लेइंग 11 इंग्लंडला हरवण्यासाठी पुरेशी आहे का? ते कमेंट करून सांगा.